त्या हाती सर्वात मोठी बातमी आता लागलेली आहे ती म्हणजे स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या आरोपींनी त्या 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेलं होतं त्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे। तो शिरूर गावातील गुनाट जो गाव त्याचा आहे त्याच गावामध्ये 2 दिवसांपासून इथंच मुक्काम करत होता। तो शेतामध्ये लपून बसलेला होता आणि आता रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी त्याला अटक केलेली आहे। पोलिसांना काही वेळापूर्वी माहिती मिळालेली होती की तो याच गावातील एका घरामध्ये पाणी पिण्यासाठी आलेला होता। त्या घरामध्ये येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितलेली होती आणि तिथं तो रडत होता, माझ्याकडून चूक झाली, मला पश्चाताप झालेला आहे, मला सरेंडर व्हायचंय असं बोलून तो तिथून पळून गेलेला होता। परंतु या नातेवाईकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली। त्या परिसरात जवळपास 1 तास पोलीस आणि डॉग स्क्वॉड त्याचा शोध घेत होते आणि अखेर पुणे पोलिसांनी या आरोपीला दत्ता गाडे याला अटक केलेली आहे। त्याच्याच गावातून शिरूर गावातील जो गाव आहे त्याच गावातून त्याला अटक केलेली आहे। पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता, त्याने हे निर्गुण कृत्य केल्यानंतर तो स्वारगेटवरून थेट त्याच्या गावी आलेला होता। शिरूरमधील त्याचं जे गाव आहे गुनाट त्या गावामध्ये येऊन तो 2 दिवसापासून ऊसाच्या शेतांमध्ये लपून बसलेला होता। त्याच ठिकाणी काही रात्री पोलिसांना त्याचे कपडे देखील सापडलेले होते, ज्या बिछाण्यावर तो झोपत होता ते बिछाना देखील पोलिसांना सापडलेला होता आणि अखेर पोलिसांनी या गावातून त्याला अटक केलेली आहे। जर बघितलं तर मध्यरात्री अंधार आहे आणि याचाच फायदा घेऊन तो बाहेर निघालेला होता, घरात पाणी पिण्यासाठी गेलेला होता। त्याला प्रचंड भूक लागलेली होती, त्याला गेले 2 दिवस खायला देखील मिळालेलं नाहीये। त्यांनी त्या घरामध्ये जाऊन हे सगळं काही सांगितलं आणि तिथं मला पोलिसांना शरणी जायचंय असं देखील सांगितलं, मात्र तो तिथून पळून गेला। या संदर्भातली माहिती जसं मी सांगतोय त्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी काही वेळापूर्वी अटक केलेला आहे आणि आरोपी दत्ता गाडेला घेऊन क्राईम ब्रांचची टीम आता पुण्याकडे रवाना झालेली आहे। तिथं जाऊन त्याच्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे। मात्र प्रचंड पोलिसांवर प्रेशर होता, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सातत्याने या संपूर्ण केसकडे बारीकीने लक्ष देऊन होते, प्रत्येक छोटा अपडेट ते या ठिकाणी घेत होते आणि अखेर पोलिसांना यश आलेलं आहे त्याला अटक करण्यासाठी। खरं तर आज दिवसभर जर आपण बघितलं तर जवळपास 13 क्राईम ब्रांचची टीम्स या ठिकाणी काम करत होते। एवढंच काय तर स्पेशल फोर्स देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। जवळपास 100 पोलीस या ऊसामध्ये जाऊन त्याचा शोध घेत होते। त्याचबरोबर ड्रोन कॅमेरा असेल आणि डॉग स्क्वॉड असेल या सगळ्यांच्या मदतीने अखेर या आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांनी काही वेळापूर्वी या आरोपी जो गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे। 26 वर्षाच्या त्या तरुणीवर एसटी स्टँड मध्ये स्वारगेटच्या एका एसटी बस मध्ये जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी बलात्कार केला होता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्यानंतर तो तिथून फरार झालेला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते। आज दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस उजळतोय तेव्हा पोलिसांना तो कुठेतरी सापडलेला आहे आणि पोलिसांना शेवटी त्याला अटक करण्यात आता यश आलेलं आहे। अमोल, बातमी या क्षणाची एबीपी माझावर नक्कीच अमोल, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सांगतोय ती म्हणजे स्वारगेट एसटी डेपोमध्ये ज्या आरोपींनी 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेलं होतं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात आता यश आलेलं आहे। गेले 2 दिवस त्याच्याच गावामध्ये तो लपून बसलेला होता। आरोपी दत्ता गाडे त्याला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचला यश आलेलं आहे। अर्थात जर आपण बघितलं तर त्याने जेव्हा हा गुन्हा केला त्याच्यानंतर तो स्वारगेट एसटी डेपो मधून थेट त्याच्याच गावामध्ये गुनाट गावामध्ये आलेला होता आणि इथंच तो शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये लपून बसलेला होता। गेले 2 दिवस तो ऊसाच्या शेतामध्येच बसून होता आणि काही वेळापूर्वी
तो याच गावातील एका नातेवाईकांच्या घरी पाणी पिण्यासाठी गेला होता. त्याला प्रचंड भूक देखील लागलेली होती. तिथं त्याच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्याची बॉटल देखील दिलेली आहे. त्यांच्याकडे थांबून तो तिथं रडत होता, माझ्याकडून चूक झाली, मला पश्चाताप झालेला आहे, मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं देखील त्यांनी तिथं सांगितलं. मात्र तिथून तो निघून गेलेला होता. नातेवाईकांनी या संदर्भातली माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांची टीम इथंच आहे आणि त्यानंतर ते तिथं पोहोचले. जवळपास 1 तास हा संपूर्ण सर्च ऑपरेशन त्या परिसरामध्ये सुरू होता, ज्याची मदतीसाठी डॉग स्क्वॉड असेल, त्याचबरोबर ड्रोन कॅमेरा देखील या ठिकाणी होते, त्याची मदत देखील घेण्यात आलेली आहे. आणि शेवटी क्राईम ब्रांचच्या टीमला या आरोपीला दत्ता गाडेला अटक करण्यात यश आलेलं आहे. त्याला इथून आता क्राईम ब्रांचची टीम घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे. त्याला पूर्ण कसून चौकशी त्याच्याकडे केली जाणार आहे. मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये ज्याने एका 24 वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्या आरोपीला दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे. गेले 2 दिवस याच गावामध्ये तो लपून बसलेला होता, शेतामध्ये तो राहत होता. पोलिसांनी जेव्हा शेतामध्ये जाऊन तपास केला तेव्हा त्याचे काही कपडे पांघरून देखील त्या ठिकाणी सापडलेलं होतं, कारण डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी होतं. डॉग स्क्वॉडला ते आढळून आलेलं होतं. एवढंच काय तर आज सकाळपासून जवळपास 13 टीम्स पोलिसांच्या या गावामध्ये त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते. त्याचबरोबर 100हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते आणि उसाच्या शेतामध्ये जाऊन देखील त्यांनी त्याचा शोध घेतलेला होता. मात्र तो सापडला नाही आणि मध्यरात्री जेव्हा अंधाराचा फायदा घेत तो पाणी पिण्यासाठी बाहेर आला, त्याचाच फायदा पोलिसांना झाला आणि पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी अटक केलेली आहे. त्याला घेऊन आता क्राईम ब्रांचची टीम पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, कारण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री असतील, हे सगळेजण सातत्याने या बातमीकडे लक्ष देऊन होते. कशा पद्धतीने पोलीस कारवाई करते, काय काय याच्यामध्ये अपडेट आहे, प्रत्येक बारीक अपडेटकडे स्वतः मुख्यमंत्री अपडेट घेत होते, लक्ष देऊन होते. आणि अखेर पुणे पोलिसांना या आरोपीला अटक करण्यात यश आलेलं आहे आणि आता पुढील कारवाई पुणे पोलीस करतील. त्याला घेऊन पुणे पोलिसांची क्राईम ब्रांचची टीम आता पुण्याकडे रवाना झाली आहे. अमोल.